जा तुम्ही, मी देवाची पूजा करतो। बाप पंढरपूरच्या वारीला निवांत गेला। संध्याकाळी पोरगा झोपला, पण त्याला काही केलं झोप येत नाही। कशामुळे? त्याला काय करायचं? सकाळी उठल्यावर पूजा करायची। कसा बसा झोपला। सकाळी 5ला उठला आणि पहिला देवाच्या दरवाजाकडे गेला। देवाचा देवारा उघडला आणि 100-150 देव देवाऱ्यात पाहिले। पोरगा थंडगार आईस्क्रीम झाला। पोरगा म्हटला, बापरे, 4-4 दिवस मी आंघोळ करत नाही, एवढ्या देवाला कधी आता आंघोळ करू? पण पोरगा हुशार होता। पोराने एका बादलीत देव भरले आणि बादली आपल्या विहिरीमध्ये सोडली। जशी विहिरीमध्ये पाण्यामध्ये बादली डुबली ना, असे काही काही हलक्या काळजाचे देव त्या बादलीमध्ये होते। हलक्या काळजाचे देव बादलीमध्ये होते। पटापट 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 ते देव उड्या मारायला लागले आणि उड्या पाण्यामध्ये मारायला लागले ना, बादली वर घेतली। 130 देव होते, त्यातले फक्त 40 देव शिल्लक राहिले। किती? 40 देव। याने पुन्हा देव मोजले आणि म्हटलं, बापरे, 90 देवांनी आत्महत्या केल्या। काय म्हटला? 90 देवांनी आत्महत्या केल्या, फक्त 40 देव शिल्लक राहिले। मोठमोठ्याने हा रडू लागला, मोठमोठ्याने रडू लागला। बायको धावत आली, अहो काय झालं तुम्हाला? तो म्हटलं, अगं 90 देवांनी आत्महत्या केल्या, मग फक्त 40 देव शिल्लक राहिले, आता काय करायचं? तो म्हटला, 90 देवांनी आत्महत्या केल्या ना, बाकीच्या देवाला सुतक पडलं, आता पूजा करायचं काम नाही। काय म्हटला तो? बाकीच्या देवाला सुतक पडलं, आता पूजा करायचं काम नाही। आपण पळवाटा शोधतो, नाही का? पळवाटा शोधतो आपण, पूजा करायचं काम नाही। पण ती त्याची बायको होती। लोक कीर्तनकाराचं ऐकत नाहीत, पण बायकोचं ऐकल्याशिवाय राहत। आणि बायकोचं ऐकावंच लागतं। तुम्हाला 2 टाइम जेवायचं असेल तर विठाला पण आपण पळवाटा शोधतो। आपल्या शोधाने आपण परमार्थ करतो। थोडं दुःख वाटलं की आपण वाट बदलतो, नाही का? शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी। हे नागराजा तुझी आज आली ना, शिट्टी नका